आता आपण 5.3चा थर्ड क्वेश्चन बघणार आहोत. थर्ड क्वेश्चनमध्ये पुन्हा परत आपल्याला 6 सब क्वेश्चन्स आहेत. डिटरमाइन वेदर द फॉलोइंग पॉईंट्स आर कोलिनियर. एकच लाईन आलेली असेल, स्लोप ऑफ लाईन सेम असेल तर आपण म्हणणार आहोत कोलिनियर आहोत. स्लोप ऑफ लाईन सेम नसेल तर आपण काय म्हणणार आहोत, ते कोलिनियर नाहीत. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, पहिलं ए बी सी आहेत, म्हणजे आपण काढणार प्लस स्लोप ऑफ लाईन ए बी, मग आपण काढणार स्लोप ऑफ लाईन बी सी, मग आपण काढणार स्लोप ऑफ लाईन ए सी. सेम असले तर आपण म्हणणार कोलिनियर आहे, सेम नसले, इक्वल नसले तर आपण म्हणणार आहोत कोलिनियर नाही आहेत. कधी कधी आपल्याला स्लोप ऑफ लाईन 2 काढल्यानंतर सुद्धा आपल्याला कळणार आहे इक्वल आहे की नाही, कारण ए आणि सी पण तसाच येणार आहे. पण आपल्याला कमीत कमी 2 तरी काढावे लागतील आणि ह्याला मार्क असणार आपल्याला 2 किंवा 3. स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू, एचे आपले कॉर्डिनेट्स आहेत -1 -1, बीचे आहेत 0 and 1. मग आपण लिहिणार आहोत 1 -1 अपॉन 0 -1. 1 + 1 जरा 2, 0 + 1 जरा 1, म्हणजे आपला आन्सर आलेला आहे 2/1, म्हणजेच काय आलेलं आहे 2. स्लोप ऑफ लाईन बी सी इज इक्वल टू 3 -1 अपॉन 1 -0. 3 - 1 म्हणजे 2 झालेला आहे, 1 - 0 म्हणजे 1 झालेलं आहे, म्हणजे आपले स्लोप ऑफ लाईन बी सी आहे 2. दोन्ही सारखे आहेत म्हणून आपण म्हटलेलं आहे इथे स्लोप ऑफ लाईन ए बी अँड लाईन बी सी इज इक्वल, देअरफॉर पॉईंट्स ए बी सी आर कोलिनियर. आता सेकंड सब क्वेश्चन बघूया. डी ई एफ आहे. स्लोप ऑफ लाईन डी ईचे आपले जे कॉर्डिनेट्स आहेत ते आहेत, डीचे आहेत -2 -3, ईचे आहेत 1 and 0. 0 -3 अपॉन 1 -2. 0 + 3 म्हणजे 3, 1 + 2 म्हणजे 3, म्हणजे आपली स्लोप ऑफ लाईन आलेली आहे 1. आता बघूया ई एफ. एफचे आपले कॉर्डिनेट्स आहेत 2 and 1. लिहून घेतलेला आहे आपण 1 - 0 अपॉन 2 - 1. 1 - 0 1, 2 - 1 1, म्हणजे आपला स्लोप ऑफ लाईन ई एफ आलेली आहे 1. स्लोप ऑफ लाईन डी ई अँड लाईन ई एफ इज इक्वल, देअरफॉर पॉईंट डी ई एफ आर कोलिनियर. आता थर्ड क्वेश्चन बघूया आपण त्याच्यामधला. एल एम एन. स्लोप ऑफ लाईन एल एम बघूया. 3 -5 अपॉन 3 -2. 3 - 5 म्हणजे -2, 3 - 2 म्हणजे 1, म्हणजे आपला स्लोप ऑफ लाईन आलेला आहे -2. आता स्लोप ऑफ लाईन एम एन बघूया. 1 -3 अपॉन 5 -3. 1 - 3 म्हणजे -2, 5 - 3 म्हणजे 2. आपण डिवाईड केलेलं आहे, आपला आन्सर आलेला आहे 1. आहे का इक्वल नाही आहे, मग आपण इथे लिहिलेलं स्लोप ऑफ लाईन एल एम अँड लाईन एम एन इज नॉट इक्वल, देअरफॉर पॉईंट एल एम एन आर नॉट कोलिनियर. मी तुम्हासाठी 3 मार्क का सांगितले की जास्त असतील, म्हणजे 3च्या ऐवजी 4 पॉईंट्स असतील तर तुम्हाला 3 स्लोप ऑफ लाईन्स काढाव्या लागतील, म्हणून आपण म्हटलेलं आहे 2 किंवा 3 मार्क आहेत. 3 पॉईंट्स दिलेले असतील तर 2 मार्क, 4 पॉईंट्स दिलेले असतील तर 3 मार्क. आता बघूया आपण. पी क्यू आर आहे. स्लोप ऑफ लाईन पी क्यू आहे -3 -5 अपॉन 1 -2. 3 + 5 म्हणजे आन्सर आलेला आहे 2, 1 - 2 म्हणजे आन्सर आलेला आहे -1, म्हणजे आपला स्लोप ऑफ लाईन आलेला आहे -2. स्लोप ऑफ लाईन क्यू आर बघूया. 3 -3 अपॉन -2 -1. 3 + 3 म्हणजे 6 झालेलं आहे, -3 आलेला आन्सर -2 -1चं, म्हणजे काय झालं आहे 3 1 3, 3 2 6, आणि मायनस हा कधीही आपण कोणाला देतो, नेहमी न्यूमरेटरला देतो, म्हणजे आन्सर आलेला आहे -2. स्लोप ऑफ लाईन पी क्यू अँड लाईन क्यू आर इज इक्वल, देअरफॉर पॉईंट पी क्यू आर आर कोलिनियर. 5th सब क्वेश्चनमध्ये आपल्याला काढायचं आहेत आर एस टी. ओके, मग आपण लिहिणार आहोत स्लोप ऑफ लाईन आर एस 2 -4 अपॉन -2 -1.
2 + 4 झाले 6 -2 -1 झाले -3 म्हणजे आपला आन्सर आलेला आहे -2. स्लोप ऑफ लाईन ST इज इक्वल टू 4 - 2 अपॉन -3 -2. 4 - 2 झाले 2 -3 + 2 आन्सर झालं -1 म्हणजे आपला स्लोप ऑफ लाईन आलेला आहे -2. स्लोप ऑफ लाईन RS अँड लाईन ST इज इक्वल देअरफॉर पॉईंट RST आर कोलिनियर. 6वा सब क्वेश्चन आहे आपला AKN काढायचं आहे. स्लोप ऑफ लाईन AK इज इक्वल टू 5/2 -4 अपॉन -2 -4. -2 + 4 आन्सर आलेला आहे 2. आता 5/2 -4 तर काय करायला लागेल आपल्याला, तसा जो डिनॉमिनेटर आहे तो सेम करावा लागेल. म्हणजे आपण काय करणार 4 × 2 = 8 करणार म्हणजे 5 - 8/2 म्हणजे आन्सर आहे -3/2. आता -3/2 इंटू, आता हा डिवाइड 2 आहे तो मी काय करणार आहे ते मल्टिप्लाय करणार. तर तो काय होणार आहे 2/1 चा 1/2 म्हणजे आन्सर काय येईल -3/4. म्हणजे आपला स्लोप ऑफ लाईन काय आहे -3/4. स्लोप ऑफ लाईन KN -2 -5/2 अपॉन 4 -2. 4 -2 जरा 4 + 2 म्हणजे आन्सर आलं 6. आता हा जो आहे -2 -5/2 डिनॉमिनेटर सेम करून घेऊया. 2 × 2 = 4 म्हणजे -4 -5 आन्सर आहे -9/2 -9/2 अपॉन 1/6. मग 3 × 2 = 6 3 × 3 = 9 म्हणजे इथे आन्सर आलं -3 लिहून घेतलेला. इथे झालं 2 × 3 = 3 × 2 = 6 म्हणजे इथे आन्सर आलेला आहे 2 2 × 2 = 4 म्हणजे आपली स्लोप ऑफ KN काय आहे -3/4. स्लोप ऑफ लाईन AK अँड लाईन KN आर इज इक्वल देअरफॉर पॉईंट AKN आर कोलिनियर. आता आपल्याला जेव्हा प्रॅक्टिस करायची आहे तेव्हा कुठल्या प्रश्नाची आपण प्रॅक्टिस जास्त करणार आहोत. हा जो 6 क्वेश्चन आहे त्याची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा. स्लोप ऑफ लाईनची तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल.